नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपासून गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या एकूण 5 रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी तयार केलेला आहे. मित्रांनो, आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 12701 हुसेन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही रेल्वे पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून रात्री 1:25 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर 6:28 सकाळी पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 3 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ह्या गाडीला जनरल 3A, SL, 2A आणि SLRD ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे. पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही गाडी कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 11013 कोयंबटूर एक्सप्रेस. ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री 1:55 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर 7:08 सकाळी पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 13 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ह्या गाडीला जनरल, SL, PC, 3A, 2A, 1A आणि SLRD ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर, दुधनी इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. मित्रांनो, आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 22157 चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल. ही रेल्वे पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून रात्री 2:55 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी 8:15 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 20 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ह्या गाडीला SLR, जनरल, SL, 3A, 2A आणि SLRD ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे. पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे दौंड जंक्शन, जेऊर, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 11301 उद्यान एक्सप्रेस. ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी 11:45 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर 4:58 दुपारी पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 13 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ह्या गाडीला जनरल, SL, 3A, 2A,
1A आणि SLRD ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात। ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे। पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे उरुळी, दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते। मित्रांनो, आता आपण 5व्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत। गाडी नंबर 01436 सोलापूर विशेष भाडे विशेष ट्रेन। ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी 4:55 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर 7:23 सकाळी पोहोचते। हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 14 तास आणि 28 मिनिट लागतात। आठवड्यातून एक दिवस बुधवार रोजी ही ट्रेन धावते। या गाडीला जनरल, 2A, 3A आणि SL या श्रेणीचे डबे जोडलेले असतात। पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड जंक्शन, उदगीर, भालकी, बिदर, होमनाबाद, कलाबुरागी जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते। पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे PUNE आणि गाणगापूर रोड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे GUR। मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील। मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।